हाय यूट्यूब फॅमिली. तर आज आपल्या नाश्ता सिरीजचा पार्ट 5 आहे. तर मी इथं माझी फेवरेट साबुदाण्याची खिचडी करत आहे. तर मी ते साबुदाणे मस्त धुवून पाण्यात भिजत ठेवले रात्रभर. तर बघू आता भिजलेले आहेत का. तर मस्तपैकी भिजलेले आहेत. तर आता आपण हे मोकळे करून घेऊ आणि हे बाजूला ठेवून देऊ आणि मग बटाटा खिसायला घेऊ. तर इथं आपण बटाट्याच्या अगोदर साल काढणार आहे. तर काढून झालेलं आहे. आता आपण खिसून घेऊ. मी इथं कट करत नाही आहे कारण मला आवडत नाहीत मोठमोठे बटाटे. ते मी खिसून घेतलेले आहे व्यवस्थित. तर आता आपण मिरच्याही कट करायला घेऊ. इथे मी थोड्या जास्तीच्याच मिरच्या टाकत आहे कारण खिचडी तिखटही छान लागते. तो मिरच्याही कट करून झाल्या आपल्या. हे साईडला ठेवू आणि शेंगदाणे वाटायला घेऊ. इथे मी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे. तेही वाटून घेतलेले आहे. आता बघा, आता आपण मिक्स करू ह्याच्यात. मी इथं खालीच मिक्स करत आहे कारण तेलात टाकलं की ते चिटकतात. चिटकू नये यासाठी आपण इथं खालीच मिक्स करून घ्यायचं. कढई ठेवू. आता आपण 2 मापटे तेल टाकू. तेल गरम झालं की यामध्ये आता आपण मिरच्या टाकणार आहोत. तर बघा, मिरच्या टाकून झाल्या. आता आपण यामध्ये बटाटे टाकू. ते मिक्स करून घेऊ तेलामध्ये आणि 2 मिनिट असं झाकून शिजू देऊ. तर बघा, आपले शिजलेले. यामध्ये आता साबुदाणे टाकू. तेही मिक्स करून घेऊ. वरून आता मीठ टाकू. तेही एकत्र करून घेऊ मिक्स. आणि आता हे 5 मिनिट तसेच शिजू देऊ झाकून. तर बघा, आपले साबुदाणे आता शिजलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ती कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही करून पहा. वरून आता आपण कोथिंबीर टाकू. किती भारी दिसते ना. तेही मिक्स करून घेऊ आणि आता आपण नाश्ता करायला घेऊ. तर या तुम्हीही नाश्ता करायला. आणि व्हिडिओ आवडला असतो तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.